हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण रिटायरमेंट नंतर आपलं फायनान्शियल प्लॅनिंग कसं असावं ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया. आधी आपण पैसे मिळवत असताना काय होतं, आपले खर्च खूप असतात. मुलांची शिक्षणं असतात, झाल्यावर त्यांची लग्न असतात. घर बांधायचं असलं तर घर बांधायचं असते आणि काही असं भरपूर आपला खर्च असतो. पण आपण रिटायरमेंटला आलो की, म्हणजे 58-60ला आलो की आपल्या ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झालेल्या असतात. मुलं आपलं मिळवणारी झालेली असतात. त्यामुळे आता आपण काय करायचं? ह्याचे पूर्वी आपण काय करत होतो? मनासारखं खर्च करत नव्हतो का? मुलींची लग्न आहेत, मुलाचं शिक्षण आहे, अमुक आहे तमुक आहे करत हिंडायला फिरायला फार खर्च करून जात नव्हतो. अगदी महागडे कपडे वगैरे मनात असले, इच्छा असली तरी घेत नव्हतो का? आपला संसार, आपल्या जबाबदाऱ्या हे सगळं व्हायला पाहिजे म्हणून आपण खर्च करत नव्हतो. आता काय करायचं? रिटायर झाल्यावर मनाप्रमाणे खर्च करायचा. हे आधी आपण आपले आलेले पैसे, रिटायरमेंटला भरपूर पैसे येतात आपल्याला, त्यातले आपण 80% फिक्स डिपॉझिटला ठेवायचे. आणि फार आपल्याला आता काही लॉंग टर्मला गुंतवून ठेवायची गरज नाहीये का? म्हणजे मुलं त्यांना हवं तेवढं मिळवतात, आपल्यापेक्षा जास्त मिळवतात ते. त्यामुळे आपल्याला 60+ नंतर कधी आपण गुंतवणूक करताना खूप लॉंग पिरियडची गुंतवणूक करायची नाही. आणि मेन इथे आता आपल्याला शिकायला पाहिजे तर खर्च करायला शिकायला पाहिजे. कुठल्याही आपल्या आशा आकांक्षा कुठलाही आता बाजूला ठेवायचं नाही का? आपल्या जबाबदाऱ्या सगळ्या झालेल्या आहेत. आता आपण आपल्यासाठी जगायचं आहे. आता तुम्हाला शेअर्समध्ये वगैरे गुंतवायचं असलं, इंटरेस्ट असते काही लोकांना, तरी 1 ते 10 वर्षापर्यंतच गुंतवायचं. त्याचे पेक्षा जास्त नाही, लॉंग टर्मला नाही. जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत, त्याचे पेक्षा जास्त नाहीये. ह्याच्याशिवाय काही लोकांना टेक्निकल एनालिसिस करायची असते, तेच अभ्यास करायचा असतो, इंटरेस्ट असतो आपल्याला आतापर्यंत. त्यामुळे आता काय करायचं? रिस्क घेऊन का? म्हणजे ते सगळ्यात रिस्क असते. फक्त आपले पैशातले 25% पैसे तुम्ही रिस्क घेऊन गुंतवू शकता, त्याचे पेक्षा जास्त नाही. आणि हेल्थ इन्शुरन्स, आता आपल्याला काय महत्वाचं आहे ह्याचे पुढे 60 नंतर की आपलं आरोग्य. लोकांना आपल्याकडनं जास्त काही अपेक्षा नसतात. फक्त आपण राहण्यासाठी इंडिपेंडेंट, कुठेही हिंडायला फिरायला, सगळं मेंटली, इमोशनली, फिजिकली आपण व्यवस्थित असावं एवढीच अपेक्षा असते. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स पण करायचं. वर्षात एकदा सगळ्या तपासण्या करून घ्यायच्या आणि आपले आरोग्याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचं. आणि मी मगाशी म्हटल्यासारखं आपल्याला आता शिकायचं आहे खर्च करायला. आतापर्यंत आपण जास्त खर्च करत नव्हतो. कुठली इच्छा झाली तरी इच्छा बाजूला ठेवत होतो का? आपल्याला वाटायचं मुलांची शिक्षण, लग्न,
घर अमुक तमुक असं. त्यामुळे आता आपण मनसोक्त कुठलीही मनात इच्छा आली की खर्च करायला शिकायचं. का म्हणजे आपली मुलं आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं जास्त मिळवतात, आपण बघतोय. त्यांना काही फार आपण FD वर FD करून ठेवाव्या अशा काही गरज नाहीये. त्यामुळे तुमचे मनाला तुमच्या इच्छा आकांक्षा काय आहेत त्याचे प्रमाणे तुम्ही दोघांनी, मिस्टर अँड मिसेस, हवं तिथे खर्च करायचा, हिंडायचं, फिरायचं, अगदी आयुष्याचा आनंद घ्यायचा. आणि एक खूप महत्वाचं म्हणजे विल लिहून ठेवायला विसरायचं नाही प्रत्येकानं. हे बघा, आपल्याला माहित नाही उद्या काय होते, काय होणार आहे, काही माहित नाही. त्यामुळे आपली प्रॉपर्टी असेल, शेतीवाडी असेल, घर असेल आणि काही शेअर्स असतील, त्यामुळे आपण व्यवस्थितपणे विल लिहून ठेवायचं. नाही ते आपले नंतर खूप खूप त्रास होईल लोकांना. हा त्रास होऊ नये म्हणून आपण आपलं विल म्हणजे कोणाला काय जायला पाहिजे अमुक तमुक सगळं लिहून ठेवायचं. आणि फक्त आपले दोघांचे नंतरच हे सगळं लिहायचं. सपोज तुमचे घर आहे, राहतं घर, तुम्ही राहता त्या घरात, तर सुद्धा आपण दोघंही आहोत तोपर्यंत आपले नावाला असणार. आपले नंतर तर कोणाला द्यायचं त्यांचे नावाला करा, पण तुम्ही दोघंही आहात तोपर्यंत तर आपले नावाला ठेवायचं. त्यामुळे का नाही, आपण 60 पर्यंत वागत असतो आणि 60 नंतरचं आपलं वागणं हे खूप खूप फरक पडत असतो. का म्हणजे तोपर्यंत जबाबदाऱ्या, आता आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत. मी तरी म्हणेन आपलं रिटायरमेंटचं जीवन हे खूप खूप सुखकर आणि आनंदी. आपले लाईफचे सगळे वेगवेगळे टप्पे बघितले तरी मला वाटते हा टप्पा आपला अतिशय आनंदाचा टप्पा आहे. का म्हणजे इथे जबाबदाऱ्या नाहीत. उठल्यावर 10ला ऑफिस गाठायला पाहिजे बाबा हे नाहीये, निवांतपणा असतो. त्यामुळे हे आपण व्यवस्थितपणे आपले आयुष्याचा हा काळ अगदी आनंदानं व्यवस्थितपणे जगायला पाहिजे. आणि काही अवघड नाहीये, हे खूप सोपं आहे. आपले आरोग्याकडे लक्ष द्यायचं. आरोग्याकडे लक्ष दिलं की कसं आपली तब्येत छान राहते, कुठेही हिंडायला फिरायला काही प्रॉब्लेम येत नाहीये. आणि तुमचं रोजचं व्यायाम आणि बिझी राहणं हे महत्वाचं आहे. आपण बिझी राहिलो का नाही, आपल्या डोक्याला कुठलेही नको ते विचार येत नाहीत. म्हणून आपण बिझी राहायचं. रिकामं राहिलं की काय होतंय, हा मला असं बोलला, तो मला तसं बोलला, कारणाशिवाय डोक्याला त्रास होतो. बिझी असलो की आपल्याला वेळच नसतो तो सगळं विचार करायला. त्यामुळे 60 नंतरही आपण रिटायर झालो तरी आपण म्हणायचं आय एम रिटायर्ड बट नॉट टायर्ड. लक्षात ठेवा, रिटायर्ड बट नॉट टायर्ड. त्यामुळे नंतरही आपण बिझी राहायचं. आता पहिलं बिझी राहण्याची पद्धत वेगळी होती, आताची बिझी राहण्याची पद्धत वेगळी आहे. त्यामुळे आपण 60 नंतर आपलं जीवन अगदी
आनंदात सुखात ठेवू शकतो आपण ठरवलं तर. ते आपण सगळे ठरवले ना आपलं आयुष्य 60 नंतरचं अगदी आनंदात सुखात ठेवायचं. अच्छा, हॅव ए गुड डे.